चला सकाळ झाली, जाऊया निघूया, जातो आम्ही फिरायला. कुठे चाललो हे पुढे दाखवतो. बघा ट्रेन आली, चला ट्रेनमध्ये बसूया आणि नंतर पुढे. आता आपण आलेलो आहोत रिक्षामध्ये. रिक्षाने आता पुढे जाऊया. रिक्षाने आता रिक्षावाला आपल्याला घेऊन चालला आहे 5 जणांना एका रिक्षामध्ये. चला मग आता कुठे चाललो आहे ते बघूया. हो चला मग पुढे बघूया आता कुठे चाललो आहे आपण. बाईक घेऊन जात नाही. तर फायनली आता आपण पोचलेलो आहोत रिसॉर्टला. तर कोणतं रिसॉर्ट? विरारचं हे आहे मानस रिसॉर्ट. मानस रिसॉर्टला पोचून हे बघा सेल्फी सुरू झालेली आहे. आणि आता पुढे बघूया आपण काय काय फन करणार आहोत. आणि आमची ते मजा चालू झालेली आहे गॅलरीमध्ये. पाहू शकता आता गॅलरीमध्ये धिंगाणात भावाचा तर धिंगाणात नादच नाही करायचा याचा डान्समध्ये. पहा याचा डान्स आणि एन्जॉय करायचा डान्स. मी पण हा नाचतो, पण काय पायामध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काय नाचू शकत नाही. तर पहा तरी भावानी तर पूर्ण बिल्डिंग हलवून टाकली आहे. आम्हाला असं वाटलं की बिल्डिंग तर खाली पडणार नाही. बघा बाईचा डान्स तर बघा. जुलफे उडवत आहेत, गॉगल घालून जुलफे उडवतो आहे बघा कसले खतरनाक. आणि बघा खाली भिंत पडली नाही म्हणजे झालं. आणि आता असं डान्स करता करता असं थकला आणि आला पुन्हा. आणि हा आला तिसरा भाव आपला. तो पण बोटं दाखवून नाचत होता, पण काय त्याच्यावर कॅमेरा जास्त फोकस केला नाही, कारण तो 2च बोटं वरती करत होता. आणि आपला आपले पण काय पाय दुखत असल्यामुळे आपण काय उड्या मारू शकत नाही. ती भिंत आली असती अंगावरती आणि रिसॉर्टवाले आम्हाला बाहेर काढलं असतं. चला पुढे बघू आता आपल्याला काय करायचं आहे ते. मग काय घेतला तालावर, आता धरला ताल आणि सुरुवात केली सर्वांनी नाचायला. पार्टी सुरू झालेली आणि गाण्यावरती थिपकायची मजाच वेगळी. सो गाणी तर पाहिजेच आणि फुल जोशात डान्सचे ठुमके बघा. हे बघा गॉगल लावून काय बघा नाद नाही करायचा. आणि माझा तर तुम्ही नाद करू काय तुझं वजन काय? आवाज येतो त्या उडी मारतोस तू. पहिला कशी उडी मारायचा? सूर. आता खपाट. पाणी सगळं प्रवचन झालं आणि आता डान्स ठुमके सुरू झालेले. आणि काही नादच करायचा नाही मग. आणि ठुमक्यांना आणि इकडे आपण बॉडी दाखवताना ही नाही आहे, ही वगैरे सोडलेली आहे, तरी पण आपण स्वतःला बॉडी वाढला समजतो आता पण. आणि आपल्याला घाबरतात थोडेफार लोक. आणि ते तर डान्सचं काय थांबत नव्हता. तो पुढे असेच एन्जॉय करत 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 पुढे. गाणी संपत नव्हती, इकडे डान्स संपत नव्हता. आणि पार्टी इज ऑलवेज ऑन. मग तशीच पार्टी करता करता आम्ही पुढे ठुमके लावत गेलो पुढच्या दिशेने. इथे आपल्याला मिळाला करता करता आता आपण आलो आहे सगळे स्लाईड्स आणि पुढची एन्जॉयमेंट करायला. आणि ते मॅडम पाण्यामध्ये पाय टाकून मजे करताना, लोक नाचताना. आणि नादच करायचा नाही रिसॉर्टचा, तर पाण्यामध्ये तर सगळे वेडेच होऊन जातात. तो इथे पाण्याची मजा घेताना पुन्हा करता शेवटी थकले. आणि आमच्या मॅडम पण आता पुढे पाण्यात उडी मारायचा विचार करत आहेत मोबाईल घेऊन. तो शेवटी त्यांनी उडी मारलीच. आणि आपण नंतर आलो स्लाईडवरती थोडा स्लोमो घेतला. आणि बघा कसे थिरथिरीत वरतून खाली आले. आणि पाण्यामध्ये काय कोण थांबते उभं राहते, घुसले पाण्यामध्ये. डायरेक्ट पाणी नाका तोंडात. आणि एक बॉटल वोडका आणि पाणी सगळ्या घशाच्या आतमध्ये. दोघांनी पाणी प्यायले, मजा आली, खूप मजा आली. आता आपण आलो आहे समुद्र वेव्ह पूलमध्ये. इकडे वेव्स येत आहेत आणि वेव्समध्ये लोक जी धमाल करत आहेत, मजा करत आहेत, ते काय पाहायलाच नको. आणि आपले देवमासे तर पाण्यात घुसलेले आहेत आणि आता ते त्याची जलवा दाखवतात. आणि हे घाबरगुंड एका कडेला पाण्याची मजा घेताना छोट्याशा लहान पोरांबरोबर. आणि बाकीचे देवमासे तर आतमध्ये घुसलेले आहेत, जे वेव्ह पूलचा पूर्ण आनंद घेतो. बघा तुम्ही अशाच प्रकारे तिसरा देव आमचा मेन माणूस गेलेला आहे समुद्रात, स्विमिंग पूलच्या समुद्रात गेलेला आहे.
बघा कसा पोहतोय, हिरो सारखा पोहतोय, हिरो सारखा. हा बघा, आज तो माणूस हिरो सारखा पोहणारा. बघा कसे उड्या मारताय समुद्रात, स्विमिंग पूलच्या समुद्रात. आमचा एक माणूस दिसत नाही. हा बघा, हा बघा, तो बघा, हा एक माणूस आमचा ब्ल्यू टी शर्ट मधला कसा एकटा खेळतोय. आणि हा एक आमचा समुद्रातला मासे. हे बघा, हे 1 2 ही तिसरी आणि तो चौथा माणूस आमचा. असे समुद्रातले मासे आहेत आमचे, स्विमिंग पूलमधले मासे, वेव पूलचे मासे. हा कोण माणूस आला आहे मध्ये. बघा कसा. हा बघ ना, या माणसाला बाजूला करा. पाणी अगदी माझ्या डोक्यावरून जाईल एवढं मोठं पाणी होतं, तरी आपण त्या पाण्यामध्ये तरंगत होतो. का माहीत नाही, कारण पोटामध्ये बदल होतो. त्याच्यामुळे आम्ही पाण्यामध्ये तरंगत होतो आणि त्या पाण्याचा आस्वाद घेत होतो, मजा घेत होतो, मजा आणि आंघोळ करत होतो. आणि काय माहिती त्या पाण्यामध्ये काय काय असेल, तरी पण आम्ही आंघोळ घेत होतो आणि मजा घेत होतो. आणि हे घाबरगुंड शेवटी पाण्यामध्ये शिरलं आणि एका कोपऱ्याला उभं राहून म्हणजे घेत होतं वेव पूलचं. आणि नंतर मग त्यांना त्या लहान पोरांनीच खेचून बाहेर काढलं. येत नव्हतं तरी पण खेचून काढलं. स्वतः आपली मजा करत होतं, पाण्यात काय उड्या मारत बुचकळत होतं काय माहिती एवढीशा, ते पकडून आणि तरी शेवटी मग सगळ्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि मग बाहेर चला फायनली बंद झालं पूल आणि आपण बाहेर आलो आणि चाललो आता छोट्याशा स्विमिंग पूलकडे लहान मुलांच्या. तिकडे आलो, तिकडे पाणी वरतून ते पडतं बालडी भरून. तिकडे थोडा एक स्लो शॉट घेतला, पाणी पडताना वाट बघितली, खूप वाट बघितली. शेवटी ते भरून पडायची वाट बघत खाली उभे राहून माणसं थकली की आमचा व्हिडिओ आता येईल. आणि तो फायनली तो टब जो आहे तो भरला पाण्याने आणि जो डोळ्यावर पडला आणि झालं. मग आता पुढे हळूहळू सिनेमॅटिक शॉट वगैरे घेत व्हिडिओ शूट करता आम्ही पुन्हा असं वेळ की आम्ही सेल्फीमध्ये घेऊ. पण हळूहळू वरचं पाणी संपलं ते आम्हाला नंतर कळलं आणि आमचा झाला पचका. सो आम्ही गेलो पुढे. पाणी बंद झालं आणि आता लंच झाल्यानंतर थोडासा टाईम एकदम शांततेमध्ये बसून पाण्याची जे लहान पोरांचे पाळणे असतात त्याच्यावरती बसून आनंद घेताना आणि मी काय बाबा थोडासा हे करून झोपून गेलो. बघा पुढे मग काय खाली झालाय.
विशाल भाऊ. विशाल भाऊ. ते तुटणार ना मध्ये मध्ये तुटल क्रॅक झाला तुम्ही असे अरे पाय हे करायचा असतो. गोल फिरून परत यायला पाहिजे पाय लागायला पाहिजे. वरच्या वर. WD-40 आता शिल्पाची बहीणच आहे माझ्या. नंतर ती पूजा होती तिने त्या दिवशी फोन केलेला मला माहिती आहे ना शिव्या घातलेल्या. चला फायनली झोप काढून झाल्यानंतर जेवणानंतर आम्ही आलो एकदम अशा ठिकाणी जिथे पाणी पडत होतं वरतून आणि आम्ही बसलो होतो खाली. बोललो चला आता थोडे फोटो वगैरे काढूया. सो या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आलो आणि तुम्ही पाहू शकता आता आपण आलो आहे झरण्याच्या खाली, ज्याला वॉटरफॉल असं म्हणतात. छोटासा एकदम वॉटरफॉल आहे ज्याच्या खाली जाऊन निवांत बसलो. काही मासे त्याच्यात तरंगत होते, मजे घेत होते, त्याच्यामध्ये पोहत होते आणि काही असे निरागसपणे पडलेले मासे तुम्ही बघा आता. जसे काय फक्त देवमासे झोपून त्याच्यामध्ये राहायचं. मी एकदम व्हिडिओ काढते. शांतपणे पडलेले आहेत आणि पोहत आहेत, आपला आनंद घेत आहेत, की सनबाथ घेत आहेत, की वॉटरफॉलची मजा घेत आहेत ते त्यांनाच माहीत नाही, पण मजा घेत होते. आणि पुढे जाता जाता आपण त्याच्यामध्येच फोटो सेशन ही वगैरे अशी कुठली केलेलं आहे टायटॅनिक आहे? आणि देवमासे थोडे पोहत अच्छा. पोहत तिकडे सगळे पोचले पाण्यात वॉटरफॉलकडे बर्फामध्ये आणि लोळत मग असताना पुढचे फोटो सेशन वगैरे केले. बघा तुम्ही कसे. तुमच्या टी शर्टने वाचवले तुम्हाला. हे बघा पाण्यातले मासे. हा दुसरा मासा आणि हा तिसरा मासा. ह्याच्यात मान बुडत नाही, माणूस बुडतो, मान बुडत नाही. बरं आहे झोपायला. Golu, get up and sit there. मध्ये बस. जरा इकडं वा, इकडं. फोटो सेशन झालं, सर्व झालं. पुन्हा आलो त्या छोट्याशा लहान मुलांच्या राईड्सवरती, जे पाणी टपामध्ये भरून खाली पडतं त्या ठिकाणी, छोट्याशा स्विमिंग पूलवरती, लहान मुलच्या राईडवरती सगळे मजा केली सर्वांनी.
ती राईड बाबा तुटायची बाकी होती, काही यांनी काही सोडली नव्हती. माझ्यामध्ये त्या मोठ्या राईडपेक्षा त्या लहान राईडवरतीच जास्त मजा होती. मोठ्या राईडचं काय होतं, चढून जवळजवळ 3 माळे चढून वरती जावं लागायचं, ते पण ट्यूब घेऊन, जे पण असेल ते घेऊन जावं लागायचं. त्यानंतर राईड करत खाली यायचं. अर्धा दम तर बाबा रे वरती जातच निघत होता. म्हणून काय ती कोणी एन्जॉय केली नाही. जे काय होतं ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मजा करून घेतली. आणि जे लहान मुलांची राईड्स होते सगळ्यात बेस्ट. काय नाही, 2 पावलं चढले, वरती चढले, खाली उतरले, पाण्यात पडले, मजाच मजा. मग अशीच मजा सर्वांनी घेतली आणि मग गेलो आम्ही पुढे स्विमिंग पूलमध्ये. तर बघा, फायनली आता आपण आलो मोठ्या स्विमिंग पूलमध्ये, जी मोठ्या माणसांची शान असते. त्याच्यामध्ये आलो, काही उड्या मारल्या, मजा केली, स्विमिंग केली आणि ते सर्व स्लो मोशनमध्ये कॅप्चरसुद्धा केलं. बघा ते पुढे सर्वांचे स्लो मोशन आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही पुढे मजा करा. सो मग अशीच पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये मोठ्यावाल्या मजा स्विमिंग करता आणि उड्या मारून दमलो, खूपच दमलो. स्विमिंग करून हातपाय दुखायला लागले. फायनली सर्वांनी बस करून बोलूया चला आता निघूया. संध्याकाळचे जवळजवळ बंद करण्याची वेळ आलेली, 6 वाजून गेलेले. सो शेवटची एक उडी निखिलने मारली आणि बोलले चला जाऊया. तरी पण आमच्या मॅडमचे काही शौक संपत नव्हते. फायनली ते नंतर गेले रेन डान्समध्ये पुन्हा एकदा. तो रेन डान्सची रेन बंद करूनच ते निघाल्या तिकडून आणि मग फायनली आम्ही तिथून निघालो आणि घरी पोचलो दमून दाखवून. तर तुम्ही बघा मॅडम फायनली रेनमध्ये मजे करत आहेत आणि मग आम्ही पुढे निघालो आणि मग जे फोटो वगैरे काढले ते आपण पुढे टाकलेलेच आहेत. एन्जॉय करा. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना मैत्रिणींनासुद्धा चॅनलची लिंक पाठवा आणि शेअर करायला सांगा त्यांनासुद्धा. आणि लाईक आणि शेअर कमेंट करायला पण विसरू नका आणि त्याच्यामध्ये सबस्क्राईब करायला सर्वांना नक्की सांगा. धन्यवाद. असंच आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटत राहू, नवीन ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करत राहू. तोपर्यंत धन्यवाद. एन्जॉय.